तर या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू रोबोटिक्स अँड आर्डिनो शिकणार आहोत. तर सर्वात आधी क्वेश्चन आहे की व्हॉट इज रोबोट. रोबोट काय असतो. रोबोट म्हणजे काय असतं की एक ऑटोमॅटिक मशीन असते जी इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल पार्ट्सने बनलेली असते, जी ऑटोमेटेड कामांमध्ये यूज केली जाते. त्यालाच आपण एक रोबोट म्हणू शकतो. लाईक आणि वाय वी नीड रोबोट. आपल्याला रोबोटची गरज काय आहे. रोबोटची गरज केव्हा असते, जेव्हा एखादी टास्क ऑटोमेटेड करायचा असतो किंवा असं काही ठिकाण असतं जिथे ह्युमन जाऊ नाही शकत. लाईक रेडिएशन झोन असेल किंवा गॅस पाईपलाईन असेल, स्मॉल पाईप्स असतील त्याच्यामध्ये रोबोट जाऊ शकतात. किंवा एखादी वॉर झोन असेल, तिथे च्या लाईफला डेंजर असेल तर तिथे नाही जाऊ शकत. तर त्या ठिकाणी रोबोट्सला आपण पाठवू शकतो. तर आपल्याला याची लाईक आपण ड्रोन्स पाठवतो. ड्रोनसुद्धा एक रोबोटच आहे. आणि रोबोटचे पार्ट्स काय आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स असतात आणि त्यांचे वेगवेगळे प्रकारचे पार्ट्स असतात. बट काही रोबोट्समध्ये सेम पार्ट्स आपण असतात. मेन पार्ट्स जे असतात ते सेम असतात. लाईक त्यांचं मेन मदरबोर्ड म्हणजे त्याच्यामध्ये जे एक मेन बोर्ड असतं, इलेक्ट्रॉनिक बोर्ड, जे पूर्ण रोबोटला कंट्रोल करतं. तर त्याला आपण मेन मदरबोर्ड म्हणतो. तर रोबोटचं ते सर्व रोबोट्समध्ये कॉमन असतात. तो पार्ट रोबोट्समध्ये असतोच. आणि लाईक मोटर्स असू शकतात, कोणत्या रोबोटमध्ये मोटर असू शकतात, कोणत्यात नसू शकतात. सेन्सर्स वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. तर असे काही रोबोटचे पार्ट्स असतात. ठीक आहे. तर आता मग आर्डिनो काय असतं. आर्डिनो म्हणजेच रोबोटचा मदरबोर्ड म्हणू शकतो आपण त्याला. मेन बोर्ड जो रोबोटला कंट्रोल करण्यासाठी यूज करतो. तर आपण रोबोटला कंट्रोल करण्यासाठी आर्डिनो यूज करणार आहोत. असं नाही आहे की फक्त आर्डिनोज यूज करतात. वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे बोर्ड्स असतात. लाईक रेस्बेरी पाय असतो, तर ते यूज करतात. बट आपण ह्या कोर्समध्ये आर्डिनो शिकणार आहोत. जर तुम्हाला आर्डिनोची चांगल्याने आयडिया आली तर तुम्ही कोणताही बोर्ड यूज करू शकतात फ्युचरमध्ये. आता वेगवेगळ्या टाईपचे आर्डिनो असतात मार्केटमध्ये, तर ते आपण बघणार आहोत. लाईक पहिला आपला आहे आर्डिनो नॅनो. तर आर्डिनो नॅनो जो असतो तो एक स्मॉल प्रोजेक्ट्स तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही आर्डिनो नॅनो यूज करतात. आर्डिनो नॅनोचं सिम्पल एक ॲडव्हान्टेज असा आहे की ते खूप स्मॉल असतं आणि ते स्मॉल प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही यूज करू शकता. जिथे जागेची कमी आहे तिथे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आर्डिनो आर्डिनो युनो आहे. तर आर्डिनो युनोमध्ये याची साईज थोडी लार्ज असते, याच्यात पिन्स जास्त असतात आणि यामध्ये मेन ॲडव्हान्टेज असं आहे की याचं प्रोसेसर थोडं फास्ट असतं नॅनोपेक्षा. तर आपण यामध्ये बऱ्याच गोष्टी नवीन करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी जास्त करू शकतो नॅनोपेक्षा. आणि जर तुम्हाला एक त्याच्यापेक्षा खूप मोठा प्रोजेक्ट करायचा असेल, जास्त पिन्स असतील तुमच्याकडे, जास्त तुम्हाला इनपुट किंवा आउटपुट घ्यायचे असतील, तुमची प्रोसेसिंग पॉवर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही आर्डिनो मेगा यूज करू शकतात. डिपेंड ऑन तुमच्या प्रोजेक्ट आहे. तर हे एक ब्रॉड टाईप म्हणू शकतो याला की आर्डिनो मेगा आहे. तर मग मेगामध्ये पण खूप सारे टाईप्स आहेत. बट आपण एक जनरल व्ह्यू घेतला की अशा 3 प्रकारचे वेगवेगळे आपले आर्डिनो असतात. यानंतर आर्डिनोचे पार्ट्स आपण बघणार आहोत. आर्डिनो एक सर्किट बोर्ड आहे. तर त्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. त्यामधले कोणते पार्ट्स असतात ते बघू आपण आज. तर इथे आपल्याला आर्डिनो बोर्ड दिसतो आहे. यामध्ये एक USB दिसते आपल्याला. तर ही USB जी आहे, ही USB आपण याच्यासाठी यूज करतो जेव्हा आर्डिनोमध्ये काही चेंजेस करायचे असतील आपल्याला प्रोग्रॅमॅटिकली. कम्प्युटरमधून आपण आर्डिनोमध्ये एक प्रोग्राम टाकतो, तर तेव्हा आपण USB यूज करतो. इथे आपण याला USB कनेक्ट करून कम्प्युटरला कनेक्ट करतो आणि तिथून प्रोग्राम आर्डिनोमध्ये अपलोड करतो. यामध्ये हे 80 मेगा 328P जे दिसतं आहे आपल्याला, तर हे आपलं मायक्रो कंट्रोलर आहे. हे असं बोलू शकतो की या बोर्डचा ब्रेन आहे. हेच जे पण प्रोसेसिंग आहे, इनपुट काय आलं, आउटपुट काय द्यायचं, इनपुट आल्यानंतर त्याला प्रोसेसिंग करून तो आउटपुट देतो. तर हे आपलं मेन मायक्रो कंट्रोलर आहे. याला मायक्रो कंट्रोलर म्हणतो आपण. ठीक आहे.
याला आपण ब्रेनसुद्धा म्हणू शकतो ह्या बोर्डचं. त्यानंतर इथे वेगवेगळे तुम्हाला होल दिसत असतील, हे पिन दिसत असतील. तर हे वेगवेगळ्या टाईपचे पिन्स असतात आणि इथे आपल्याला दिलेलं आहे की सपोज हे दिलेलं आहे आपल्याला डिजिटल पिन्स. तर डिजिटल म्हणजे काय? डिजिटल पिन्समध्ये काय होतं की हे इनपुट पिन्स असतात किंवा आउटपुट पिन्स असतात. तर याच्यामध्ये काय असतं की एकतर हाय किंवा लो असे दोन टाईपचे व्होल्टेज असतात. तर लो म्हणजे झिरो व्होल्ट, ठीक आहे, आणि हाय म्हणजे 5 व्होल्ट किंवा 3.3 व्होल्ट जे पण तुम्ही कनेक्ट केलं असेल ते. तर यामध्ये डिजिटल याचा अर्थ काय की 0 आणि 1 एकतर ऑन असेल एकतर ऑफ असेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, डिजिटलमध्ये ऑन असेल किंवा ऑफ असेल दोनच व्हॅल्यू आपण घेऊ शकतो किंवा इनपुट घेऊ शकतो. इनपुट म्हणजे घेऊ शकतो, आउटपुट म्हणजे देऊ शकतो. एक तर घेऊ शकतो किंवा देऊ शकतो, ठीक आहे. ऑन आणि ऑफ एवढंच इनपुटमध्ये आहे डिजिटलमध्ये. ओके, तर डिजिटलचा अर्थ तोच आहे. त्यानंतर आपण बघू ॲनालॉग पिन्स. तर ह्या ज्या ॲनालॉग पिन्स असतात, ॲनालॉग पिन्समध्ये काय असतं की आपल्या व्होल्टेजनुसार व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो. तर सपोज 0.5 व्होल्ट आहे सपोज, फॉर एक्झाम्पल 5 व्होल्ट टू 0 व्होल्ट. तर मग याच्यात काहीही व्हॅल्यू येऊ शकते, 3 व्होल्ट येऊ शकते, 2 व्होल्ट येऊ शकते. तर मल्टिपल व्हॅल्यूज आपण ॲनालॉगमध्ये घेऊ शकतो. जसं डिजिटलमध्ये फक्त 2 व्हॅल्यू होत्या, ऑन आणि ऑफ. यामध्ये व्होल्टेज वाईज आपण वेगवेगळ्या टाईप्सच्या व्हॅल्यूज घेऊ शकतो, ठीक आहे. तर याचं काय काम आहे, आपण केव्हा यूज करतो हे आपण बघणारच आहोत. तर आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण बघूयात ते, ठीक आहे. तुम्हाला आता ॲनालॉग आणि डिजिटल पिन समजलं असेल. त्यानंतर आपण बघूयात रिसेट बटन. तर रिसेट बटन काय असतं? रिसेट बटनमध्ये काय असतं की रिसेट बटनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे प्रोग्राम्स आपल्या आर्डिनोमध्ये आपण अपलोड केलेले. फॉर एक्झाम्पल आता आपण एखादी प्रोग्राम याच्यात अपलोड केला USB थ्रू. तर आपण हे USB इथे कम्प्युटरला कनेक्ट केली, प्रोग्राम आपण अपलोड केला, ठीक आहे. तर प्रोग्राम अपलोड केल्यानंतर आपण काय करतो, ते स्टार्ट होतं आणि ते वर्क करायला स्टार्ट करतं. बट आपल्याला पहिलेपासून त्याला स्टार्ट करायचं असेल तर आपण त्याला रिसेट करतो. रिसेट केल्यानंतर काय होतं की तो प्रोग्राम पहिलेपासून स्टार्ट होतो आणि पूर्ण मेमरी आपली क्लिअर होते, जुनी मेमरी क्लिअर होते, ठीक आहे. तर त्यासाठी आपण रिसेट यूज करतो. ते तुम्हाला समजेलच. जर तुम्हाला काही समजत नसेल तर एवढं टेन्शन घेऊ नका. पुढच्या व्हिडिओजमध्ये जेव्हा मी डीपमध्ये सांगेल तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल की रिसेट केव्हा मोस्टली यूज करतो आपण. त्यानंतर ह्या पिन्स आपल्या राहिलेत हेडर पॉवर पिन्स. तर पॉवर पिन्समध्ये काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर सप्लाय आपण तिथे दिलेले असतात. तिथून आपण आपल्या कंपोनंट्सला पॉवर सप्लाय देऊ शकतो. लाईक 3.3 व्होल्ट दिलेला असतो किंवा 3 व्होल्ट असतो मोस्टली, किंवा 5 व्होल्ट असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले असतात. तर तिथून आपण पॉवर सप्लाय आपल्या बोर्डवरनं आपल्या कंपोनंट्सला देऊ शकतो. लाईक मोटर झाली, LED बल्ब झाले किंवा वेगवेगळ्या टाईपचे आपले कंपोनंट झाले. त्यानंतर इथे DC पॉवर सप्लाय असतो. DC पॉवर सप्लायमध्ये काय असतं की जेव्हा आपला प्रोजेक्ट कंप्लीट होतो, आपण पूर्ण प्रोग्रामिंग वगैरे अपलोड करून देतो PCमधून याच्यात आणि आपल्याला आता रिअल प्रोजेक्टमध्ये त्याला यूज करायचं आहे, तर तेव्हा आपण USB लावत नाही, त्याला आपल्याला पॉवर सप्लाय द्यावा लागतो, DC पॉवर सप्लाय. DC म्हणजे काय, DC म्हणजे DC टाईपचा पॉवर सप्लाय देतो आपण. लाईक आपल्या घरांमध्ये AC पॉवर सप्लाय असतो, तर AC पॉवर सप्लायमधून कन्वर्ट करून आपण त्याला DCमध्ये करतो आणि या बोर्डला देतो. आणि AC टू DC करण्यासाठी काय असतं, आपल्याकडे जसं मोबाईलचं चार्जर असतं, तर मोबाईलचं चार्जरमध्ये कसं असतं की आपण मोबाईलचं चार्जर सरळ प्लगमध्ये लावतो, बटन ऑन करतो आणि मोबाईल चार्ज व्हायला स्टार्ट होतो. पण तिथे बॅकग्राऊंडमध्ये काय होत असतं की तुम्ही जेव्हा तो लावता तेव्हा AC सप्लाय तो ॲडॅप्टर घेतो, ॲडॅप्टर असतो त्याच्या पुढे, तो ॲडॅप्टर त्या AC सप्लायला DC सप्लायमध्ये कन्वर्ट करतो आणि मग मोबाईलला देतो. तसंच
याच्यासाठी पण एक ॲडॅप्टर असतं, ते आपण डायरेक्टली सप्लायमध्ये लावतो आणि ते AC to DC आपल्याला कन्वर्ट करून देतं आणि तेच पॉवर आपण इथून मग कंपोनंटला देऊ शकतो पॉवर पिन्समधून. ठीक आहे, तर हे आपण बघूयात थोडं डीपमध्ये पण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण इलेक्ट्रॉनिक